राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीशी संबंधित 6 ठिकाणी ईडीनं छापेमारी केली आहे. ईडीनं ही कारवाई केली तेव्हा रोहित पवार हे परदेशात होते. ते मुंबईत दाखल झाले. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. ईडीच्या कारवाईवरून आपले काका उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बोट दाखवत त्यांनी आरोप केला. गेल्या 7 दिवसात दिल्लीत कोण गेलं होतं, भाजपाचं कोण गेलं होतं आणि अजितदादा मित्रमंडळाचं कोण दिल्लीत गेलं होतं, यावरून या छापेमारी मागच्या काही गोष्टी समजून येतील असं मोठं वक्तव्य रोहित पवारांनी केलं. मी चूक केली असती तर मी परदेशातून आलो नसतो, नाहीतर अजितदादांबरोबर भाजपात जाऊन बसलो असतो, पण आमच्यासाठी विचार महत्त्वाचा आहे असं वक्तव्य रोहित पवारांनी केलं. त्यांच्या या वक्तव्याबाबत अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी रोहित पवार बच्चा आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार तो मोठा झालेला नाही, माझे कार्यकर्ते प्रवक्ते उत्तर देतील अशी खोचक प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मागे माझ्याही 22 ठिकाणी कारवाई झाली होती. हे तुम्हाला माहिती आहे का? शेवटी जर चौकशी करण्याचा अधिकार स्वायत्त संस्थांना असतो तर तथ्य असेल तर बाहेर येतं, तथ्य नसेल तर चौकशी होऊन जाते. आजही काही तपास यंत्रणा अशा अनेक प्रकारांची चौकशी करत असतात, पण मीडिया फक्त ठराविक प्रकरणाला प्रसिद्धी देतं. वर्षभरात अनेक जणांच्या चौकशा चालल्या आहेत असं अजित पवार म्हणाले. ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज,